ते थोडं कवळं ऊन देते बायला, चांगलं असते सकाळ सकाळ. तर इकडं फुल झोपण्याची तयारी चालू आहे, पण काय बाबू झोपत नाही. काही झोपेल कधी झोपणार ती. माझी अॅनिव्हर्सरी झाल्यावर मी जाणार आहे माझ्या माहेरी. मस्त मस्त काय मस्त मस्त. शेव झाले रेडी. तर आता हे झेपा घालतात बायला. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. तर आता झालंय डोंबिवलीला गेलतो जरासा पप्पांना बघायला. पप्पांची तब्येत वीक होती याच्या पप्पांची. सो आलो आणि इकडे काय आहे, चिकन काय फ्राय करते आज बऱ्याच दिवसातून ना. काय हो आवाज नाही का काय. मग पप्पा वगैरे ठीक आहेत आता. सो चलो आता ही करते चिकन फ्राय. जेवलं ना जेवण वगैरे घेतो. आणि आज जास्त काय शूट केला आणि तिकडे पण गेलो, मग शूट नाही केलं मी काय. ब्लॉग कुठे घेत बसू तिकडे मी बाहेर. सो चलो तोपर्यंत मी कंटिन्यू आपल्या सोबत बघू पुढे काय होतं अजून. सकाळ सकाळ स्टेम. आता आम्ही बसले, थोडं कवळं ऊन देते बायला, चांगलं असते सकाळ सकाळ. ॲक्च्युली तिथे येत नाही बॅक साईडला म्हणून ती फ्रेंडला बसवलं त्या. आणि मी पण खाते ऊन खाते पाणी बिणी बाय काय. इकडे मनी पण खात आहे. ते तर रोजच खात. आज तरी एकच आहे, काल तर तिन्ही बाहेर खा खा. झोपली तर बरी आहे, मला आंघोळ पण करायची. सर्वांना गुड मॉर्निंग. ऍक्च्युली काल आम्ही ब्लॉग याचा शूट नाही का, मग आज कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतात. आणि आता वाजतो आम्ही जेवायला. सकाळ सकाळ गेलो तो बिर्याणी आणायला. ती बिर्याणी माझी आहे, हिला खायची पिका हे खा ना तुम्ही, सुका खाईल नंतर. सो आता जेवण वगैरे घेतो. आणि जास्त ब्लॉग शूट करायला जमत नाही कारण बिझी असतो आम्ही जाम आजकाल. हे बघा तो काय आता जेवण वगैरे झाला आणि आता आमची बाबू पण उठलेली आहे. तिला मी झोपवते, बेड पण आवरायचं आहे. लाईट पण गेली आहे, अंधार झालाय आज. तिला ती झोपवतो कारण की बेड वगैरे खूप इकडे तिकडे पसरा झालाय. आवरतो आता. लाईट पण नाहीये, मम्मी पण आता येतीलच, बाहेर गेले थोडं. यस चलो बघू आता पुढे काय काय होतंय. तोपर्यंत कंटिन्यू तुम्ही आपल्या सोबत. तर इकडे फुल झोपण्याची तयारी चालू आहे, पण काय बाबू झोपत नाही. काही झोपेल कधी झोपणार ती. बघ पेस ना दाखवू शकत आम्ही. टप्पावर डोल वगैरे करून बघताय. इकडं बाहेर आमचा मस्त ऊन पडलाय. शाळा वाटतं सुटली आहे, लहान पोरं येतात जेवायला. आमची बाबूताई पण आली जेवायला. आता हे झोपवत आहेत तिला, मी तोपर्यंत बेडरूम घेते आवरून पटकन. तर झोपण्याची तयारी चालू आहे अजूनपर्यंत. 10 मिनिटं झालं, आता डोळे मी टाकल्यात. मंडळी सर्वांना गुड इव्हिनिंग. आणि आता आम्ही म्हणजे या बनवतो आता शेव कसली माहिती आहे का, शेवया. सो बऱ्याच दिवसातून आज छोटीशी रेसिपी, खूप दिवसानंतर. म्हणजे कशी बनवतो दाखवतो. हे बघा ही शेव असतंय, आपण जे नाश्त्याला करतो माहितीच असेल तुम्हाला. सो ते करतो आता आम्ही. आणि बाबू झोपले म्हणजे म्हणून पटापट करून घेतो. आता उठल्यावर ब्लॉग करायला जमा नाही. सो काय लागतं सांग. काय दूध, शेव, वेलची आणि ड्रायफ्रूट झाला. 5 मिनिटांनी रेडी का. 5 मिनिटांनी रेडी. सो आता ही वेलची वगैरे सोलून घेईल आणि मी जातो आता जापा घालायला बाबूला. ना तो उठायचे.
तो पण तुम्ही कंटिन्यू राहा, भाऊ कशी बनवते. सो गाईज एक सांगत राहिला, जाम खुशी आता आम्ही. आमचं ऑलरेडी 1K सबस्क्राईब कंप्लीट झालं, होऊन 10 दिवस झालं. आणि आज 4K वॉच टाइम पण कंप्लीट झाला. आज म्हणजे काल रात्री झाला. फक्त आता आम्हाला सो मच. म्हणजे आता अर्निंग चालू आहे थोडीफार, त्यासाठी पण आम्हाला अकाउंट वगैरे खोलायचे बँकेत. सो त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. धन्यवाद. जाम जाम म्हणजे जाम मेहनत केली. 10 महिने गेला आम्हाला हा सगळं कम्प्लीट करायला. आणि तुमचा सपोर्ट पण होता. आणि आता आमच्या बेबीला पण 1 मंथ कम्प्लीट होईल 5 तारखेला. सो आम्ही दोन्ही केक घ्यायचं कापून. आम्ही सेलिब्रेशन 5 तारखेला करू. 5 फेब्रुवारी. हां. आणि आमची ॲनिव्हर्सरी पण येत आहे जवळ. आमच्या ॲनिव्हर्सरीला आमचं बेबी आमच्या सोबत आहे. 14 फेब्रुवारी ॲनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन्स डेला आमची ॲनिव्हर्सरी आहे 14 फेब्रुवारी. लक्षात राहण्यासारखा दिवस आहे. हां, कारण की ॲक्च्युली आम्हाला हा दिवस पाहिजे होता आणि तेव्हा मुहूर्त पण होता. काय करतो सगळं तोडून घेतलं. का तसेच टाक ना. पण तुम्ही दूध काय घेतलं? तू खीर बनवतस? दूध पण लागतं. काय माहित बाबा, मी खायचं काम करतो. पाण्यात करू का? आपण को क्या मालूम, आपण को सिर्फ खाणे का मांगता है. मला दुधात आवडतं. पाण्यात मग दुधात कर. काही लोक पाण्यात करतात. काय काय दूध घी अजून काय? आता घी मध्ये मी पहिले शेव भाजून घेते. सो ठीक आहे, तू कर. मी आहे तिकडं, बाबूवर लक्ष ठेवत आहे. टाकली पण शेव? हो, तू जरा भाजून घेते मस्त. आणि मग वेलची पावडर, साखर, ड्रायफ्रूट आणि दूध मिक्स करून शिजवून घ्यायची. शिजवायला लागतं. हां, थोडंसं केसर पण टाकते मी आता. केसर लपून ठेवलं हिला लागतं ना केसर. लपून काय? मग काय लपूनच, मला देत केसर खायला. हो, एकटी खाते केसर. मस्त भाजून घेतलं. केवढं घेतलं चिटुकीला. झोपले ना बाय? मला अशी शेव आवडतंय आणि ते खीर पण आवडते, मस्त असतंय. झोप पण झाला गरम. बाय उठलं जराशी, येतो झोपून परत. तुम्हाला प्रॉपर ब्लॉग दाखवायला नाही जमा आम्हाला, कारण बाय उठली आता. खरं उठली? डोलं उघडत आहे. तू करशील का ब्लॉग कंटिन्यू? कशी करू? सो बाय उठली आहे. ब्लॉग करायला नीट जमत नाही आम्हा दोघांना पण. सो तुम्ही समजून घ्या. लाईट नाही आमची. लाईट पण गेली. आता लाईट खूप जाते. थोडासा अंधार आहे. 2 वेळा गेली ना लाईट. तरी पण समजून घ्या. मस्त झाला कलर. कलर काय, कलर तोच आहे. काजू पण टाकलं वाटतं. सो रेडी झालेले. आज दूध केलं काय ॲड? मग आता किती वेळ? हो, हा ओव्हलीन परत ॲड करतोय थोडंसं अजून. ओके, आता किती वेळ लागतो? 5 मिनिटं शिजून घ्यायचं. त्याला आटून घ्यायचं. आता सुक्क पाहिजे ना. हां, सुक्क एकदम. सो खूप दिवसानंतर किचनमध्ये एंट्री. त्या दिवशी पण केली ती, पण त्या दिवशी होती चहा बनवली त्यांनी. आज जरा केला काहीतरी. मस्त प्रकारे आता शिजवून घ्यायचे मस्त. आणि मग आटलं की एकदम सुक्की करून टाकायची आणि मग खाऊची. समोसा चांगला येणे, पण हिला नाही का समोसा. ते मीनच खाऊन टाकलं. तुमच्याकडे सांगितलं. बिर्याणी पण मीनच खाऊन टाकली. खाऊ मी पण नंतर खाणार आहे. आता मी सध्या अजून किती महिने? 1-1.5 महिने अजून. म्हणजे तसं मॅक्सिमम 3 महिने ना. असं काय नसतं, काय खातान पण ना. आजकाल सगळं चालतंय.
पण मसालेदार नाही खायचा, बेबीला त्रास होतो. हा जास्त मसालादार नाही खायचं. स्पायसी फूड खायचंच नाही मसालेदार जास्त. स्पायसी फूड अवॉइडच करायचं जास्त म्हणजे. नाही तर बेबी नुसते शी करते. आज मस्त वातावरण आहे बाहेर. तो आपली झाली हवी रेडी. 5 मिनिटं जरा वाफेत होतं. आमचा ओव्हन तर तसंच पाडलाय, त्याचं उद्घाटन करायला लागलं आता 2-3 दिवसांत. हो काल करायला पाहता, काल मस्त. तुम्ही करणार उद्घाटन? यस, तंदुरी. तुम्ही करायचं ना येऊन किचनमध्ये. मला कुठं येतं काढता, येई येतं काढता, पण मी चुलीवर केलेली आहे अशी ओव्हन बिवून तर आपल्याला माहित काय. तर झालेली आपली काय शेवया झालेल्या रेडी. आता आम्ही खाऊ मस्त. चाय पण पिऊ ना, त्या काय ड्रायफ्रुट्स बनवतात. ओके. सो चलो तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू आपल्या सोबत. तर शेव झाले रेडी. तर आता हे झेपा घालतात बायला, तर मी आता यांना देते खायला नाश्ता पटकन. सो बाबूला झोपाळे थोडासा आणि आता आम्ही बसतो खायला. ही घसरली, माझा राहिला खायचा. गरम आहे नको का. सो गरम आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक द्या, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आमची बाबू झोपली म्हणून आम्हाला ब्लॉग करायला जमला ना, तर आज पण ब्लॉग नसता आला. आजकाल ब्लॉग एक दिवस लेट येतात, पहिल्यासारखं डेली नाही येत. सो अजून थोडे दिवस असंच होईल, नंतर आम्ही ट्राय करू. तर बा आम्ही ट्राय करतोच आता थोडे. आणि माझी ॲनिव्हर्सरी झाल्यावर मी जाणार आहे माझ्या माहेरी. मस्त मस्त काय मस्त मस्त. हां, आणि एक ताईने कमेंट केली ती, रिया माहेर नाही गेली का. सो ती 6 महिन्यात जाणार आहे. हां, ॲक्च्युली तिथे कसं म्हणजे मला माझी मम्मी नाही आहे, आणि इथे कसं आता मम्मी वगैरे काकी वगैरे सगळे असतात. शेवटी लेडीज आणि जेंट्समध्ये फरक आहे. तिथे माझी काकी आहे म्हणजे, पण कसं काकीला पण जॉबच जायला लागतो. सो हां, तिथे सगळे जॉईंट फॅमिली आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण मी जाणार आहे 6 महिने झाल्यावरती माहेरी. सो मज्जा येणार रे. सगळे वाट बघतात तिथे पेलूची बिल्डिंगमध्ये सगळेजण घरची. खास करून माझा भाऊ कुणाल, त्याला असं वाटतं तर घेऊनच बसतो इथे आलो ना. हो, आणि आज पप्पांना सोडला ना हॉस्पिटलमधून. हां, आज माझ्या पप्पाने डिस्चार्ज दिला माझ्या. सो आता पप्पा वगैरे ठीक आहे, आज त्याला सोडला. आणि बाबू आता जाऊ आम्ही परत बागाला एकदा. सो या सगळ्यांनी शेव खायला. चलो बाय.